विष्णुरक्षे प्रतिपद्याम् अमावस्योपरि प्रतिपद्याम् अद्यवासरः पूर्वासुरिकायां विष्णुयोगे विष्णुप्रणेम गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यदिनो श्रीगणमनवाचार्याणां रत्कमलमध्यनिवासेनन्दकल्याणगुणविगुणक्षराब्धिशाय श्रीविष्णुप्रेरणया श्रीविष्णुप्रीत्यर्थम् अस्माकं सर्वेषां महाजनानां क्षेम स्थैर्य विजयभयायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्मार्थकाममोक्ष चतुर्विध पुण्यपुरुषार्थ सिद्ध्यर्थं समस्त सन्मंगलार्थं प्राप्ते नूतन संवत्सर तद्युक्तं पंचांग श्रवणाख्यं कर्म करिष्ये तदंगादो सकल कार्येषु निर्विघ्नता सिद्ध्यर्थं पंचांग पूजनाख्यं कर्म करिष्ये तदंगादो गुरुस्मरणं गुरुं पूर्वं गुरुं मध्वं व्यासमानं सरस्वतीं प्राणायो श्रीहरि वन्दे मंत्रेषु वासुदेवकं गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परात्पर श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः गुरुभ्यो नमः सकलविचारार्थे गन्धाक्षपुष्पाणि समर्पयामि दीर्घतमा मामतेयो जुजुर्वान्दशमयोगे अपामर्थयतीनां ब्रह्माभवसारथिः गुरुभ्यो नमः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि आपादमौलिपर्यन्तं गुरुनामाकृतं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः मध्वादि श्रीमत्सुधीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः संयमीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि गुरुवाज्ञां गृहीत्वा सकलकार्येषु निर्विघ्नता सिद्ध्यर्थे महागणपतिपूजां करिष्ये शङ्खचक्रगदापदमाधरं नारायणमणिमावाहयामि विघ्नेशं विघ्नं विघ्नहर्मकं गणानां त्वा शूनपौत्रसमदोग्रपुत्रगतिगणपत्यावाहने विनियोगः ओं गणानां त्वा गणपतिं वामहे कविं कवीनामुपनिषदस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानश्रवन्नोपरिसेदसादनं रद्धिसिद्धिसहितं बहुगणपतिमावाहयामि भवः गणपतिमावाहयामि स्वाहा गणपतिमावाहयामि भूर्भुवः स्वाहा महागणपतिमावाहयामि महागणपतये नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहनं समर्पयामि आसनं समर्पयामि खाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि स्नानं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि यज्ञोपवीतं समर्पयामि श्रीगन्धं समर्पयामि पुष्पाणि समर्पयामि धूपदीपे समर्पयामि नैवेद्यार्थे स्थापितकदलीफलफलनैवेद्यं समर्पयामि ताम्बूलं समर्पयामि निराजनार्थे अक्षतान् समर्पयामि ओं निःशुसीदगणपते गणेशत्वामाहुर्विप्रथमं कविरां नर्हते दुःक्रियते किञ्चनारे महामृतमगमञ्चित्रमर्च मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि वक्रतुण्डमहाकायकोटिसूर्यसमप्रभ अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा महागणपतये नमः प्रार्थनां समर्पयामि अनेनादो सकलकार्येषु निर्विघ्नता सिद्ध्यर्थे महागणपतिपूजाराधनेन भगवान् विश्वम्भररूपी श्रीमन्महागणपतिप्रियतां प्रीतो भवतु तत्तत् श्रीकृष्णार्पणमस्तु हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजविभावसोः अनन्तपुण्यबलदम् अतः शान्तिं प्रयच्छवे महागणपतये नमः पूजाषाढ्पुण्यार्थे सुवर्णपुष्पं समर्पयामि कार्यं मे सिद्धिमाजातु प्रसन्ने त्वयि धात्री विघ्नाश्च ते सर्वे नाशमाजातु सुरनायक कृष्णप्रसादाय नमः प्रार्थनां समर्पयामि भद्रं कर्णे विष्णुयाम देवा भद्रं क्षेमाक्षमरिजत्राः स्थिररङ्गैः स्तुष्टवांसस्तनो भ्रव्याक्षेमदेवहित यदायुः तदङ्गपञ्चाङ्गश्रवणाङ्गत्वेन आदौ पञ्चाङ्गपूजनाख्यं कर्म करिष्ये ओम अर्चत प्रार्चत प्रेमे धासु अर्चत अर्चन्दपुरगावपूर्णदुष्वर्चताय नेके पुरायणे दूर्वारोहन्तुष्णीः प्रदाश्च पुण्डरीकाणि समुद्रश्चग्रहायिमे गन्धादिकलाराधनेः स्वर्चितमस्तु अनेन पंचांग अर्चन पूजाराधनेन भगवान् तत्तत् श्री कृष्णार्पणमस्तु। श्रीमद् हनुमद् भीमबन्धान्तर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः। जयति हरिरचिन्त्य सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिल गुणगणार्णो नित्य निर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानवो नः। निर्मध्योग्रभवार्णवे निजमनो भीष्टं दिशामीति यः सम्यक् ज्ञापयितुं करेण विलसन् मन्थानमन्येन च रम्यं दामददन् महेशग्रामश्रियोऽलङ्कृतिः कर्मन्दीश्वरभक्तिबन्धनवशः प्रीतोऽस्तु कृष्णप्रभुः। आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेषु श्रीनिवासे अस्तु मे मनः। अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। श्रीगुरुभ्यो नमः। इष्टदेवाग लक्ष्मीपति ವೆಂಕಟರಮಣಾಗ ಸಾಷ್ಟಾಂಗ ವಂದನ ಕೊಟ್ಟು संस्थानाचार्यादेवाग व्यासरघुपती नरसिंहाक मनसा स्मरण करताची आमगे सगळे समाजात अनुग्रह कोण केलं उद्धार केलं सगळ्या सर्व यतिवरेण्यालय महाचैतन्य मनात स्मरण करून आमगेल कालगतींतू विशेष नावनो आमका सदा काल अनुग्रह केलं सगळ्या
प्रातस्मरणीय सुधीर स्वामीला दिव्य चैतन्य मनांतू स्मरण तोडू वंदन करू तशीची पीठे विराजमान असले धर्मगुरु संयमी स्वामीला चरणकमलात साष्टांग वंदन करू गेलो. हे नूतन संवत्सराचे संप्रदाय प्रकार आरंभारीची पंचांग श्रवण कोरकाम सुरवेक देवाला प्रार्थना करतात. विश्वावसु संवत्सर देवाला अनुग्रहानं आमक बरे पडगला. कसं नका म्हणाली कष्ट नष्ट मनुष्य सहज जीवन जलरी कसल कष्ट इಲ್ಲದಲ್ಲರೇಚಿ देवानं हात धोरच बसून आज नूतन संवत्सरांत आम्ही बैसून देवाने करू बैसून देवाला श्याम करतो सला भाग्य दिला. म्हणताना ह्या पराभव संवत्सरदಲ್ಲರೇಚಿ जगत्यातलं सन्मंगल करो सर्वांक सन्मंगल करो सर्वांक बरे करो अशी सुरवेक देवालागी प्रार्थना करू पंचांग श्रवण प्रारंभ करतात. त्या पंचांग श्रवण कोरका कसं लागतं म्हणून भरती जनांक जिज्ञास असं सहज आमगेले व्यवहारांत आम्ही पळयताच. एप्रिल दुखून फायनान्शियल इयर स्टार्ट जाता, जून दुखून अकॅडमिक इयर स्टार्ट जाता, तशीच जनवरी 1 दुखून कॅलेंडर इयर स्टार्ट जाता. तशी धार्मिक जावन आशिल्ले वर्ष आरंभ जावचे हे युगादी आमगेले जन्म आयिल्लो दिवस आसना आमगेले सकड स्थिती गती सकड सांगता जाल्यार कालमानाचे स्थिती गती सांगचे हेच दिवसा निमित्तान युगाचे आरंभ जाल्ले म्हणाल नाव सार्थक आसा. कसं लका म्हणाली श्वेतवराह कल्पांतू चतुर्मुख ब्रह्मान सृष्टी आरंभ केलेला दिवस यो म्हणल कथेला दुखून हक्का युगादी म्हणतात. संवत्सर गणन करताना आज व्यवहारांत कशी पळया आम्ही खंयचे विशयांत व्यवहारांत टाईम मेन्शन करली म्हणून जाल्यार त्या डॉक्युमेंटाक कसले अर्थ ना. सकाळची सकाळी पुढे स्नान करून संध्यावंदन देवापूजन करताना देशकालौ संकीर्त्य म्हणून सुरवेक येता. पण सांगतात प्रमाणे ब्रह्मांडे भूलोके जम्बुद्वीपे हे कालगणना आणि देशगणना कडेरी वर्तमाने व्यवहारिके म्हणून कालगणना. एक डॉक्युमेंट कंप्लीट जावका जाल्यार देश बरोवका खंयचे गांव म्हणून बरोवका खाली डेट बरयलेली जायना. खाली गांव बरोवन डेट बरयली जाल्यार जायना, डेट बरोवन गांव बरयली जाल्यार जायना. देखून देश बरोवका काल बरोवका. देश संकीर्तन करनतिले काल मनांत हनरतिले कसल साधन केलेली व्यर्थ काही. कसं लागतं हे मनुष्य जन्म देवाल दिलेले देवाल प्रीती कथिरी साधन करूच कथिरी साधनेचे प्रथम सोपान कसं आहे म्हणाली सुरवेक काल नियामक जावन त्या परमात्मान स्वरूप चिंतन करता. ते स्वरूप चिंतन करचक प्रशस्त जावन आशिल्ले समय कसं नाही म्हणून ह्या युगादी नाही बट सगळे जगत्यात आजीचे दिवस गणन करता अशें ना. हे युगादी असं पळयात समज सांगचे गेले म्हणून जाल्यार जगत्यांतू सगळं ज्ञानच जगत ते कसं नाही आसे तू हिमाचल घेतलं म्हणून जाल्यार सगळे भारतांत जाल्यार हे दिवस गणन करनाचे सगळं वम्मतना हंत हे प्रांतीय जावन आशिल्ले हे गणना भरती कडेन आंध्रांतू कर्नाटकाच्या भरती भागांतू महाराष्ट्रांतू हे सकड गणन करताचे. केरळ तमिळनाडांत सकड आता नेक्स्ट विशू म्हणून येता तुमगेले एप्रिल 15 संक्रांती निमित्तान तांकां त्या दिवस नूतन वर्ष आरंभ. गुजरात सायडाक तांणी दीपावळी तांणी विंगड खंयची टायमारीची लॅक करताची ताका करून तांकां वर्ष आरंभ जाता. जाल्यार चंद्राल गतीक अनुगुण जावन कोण काल गणन करता त्या चांद्रमान युगादी ग्रहस्पण रब्बीकडे रब्बना बार कूड असत. त्या बार कूडांतू सगळे चंद्रान भोंवचे असत चलन करूचे असत. तागेले गती 365 दिवसांत तो सगळे बार कूडांत भोंवता. जाल्यार चंद्राल गती चिकेच फास्ट सूर्याल गती
गंभीर तक सौरमान मुळचे तका पळया संक्रांती म्हणली आमगेल अमावास्ये म्हणकेची तशी संक्रांती टू संक्रांती कोण काल गणन करता तक सौरमान आचरण करतले म्हणून चांद्रमान म्हणली अमावास्यानंतर पुनः मास प्रारंभ जाता तक चांद्रमान म्हणून कशी आत्ताची इंग्लिश इयर आणतो 12 months ಒಟ್ಟಿಗೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ 1 year जाता तशी आमगेल हंतू 12 महिनो आम्ही गणन केलं म्हणून झाली 1 संवत्सर जाता ह्या वर्षी फ्री असत एक्स्ट्रा 12 महिने 1 महिना एक्स्ट्रा असत तशी ह्या चांद्रमान आणि सौरमानाची व्यत्यास पळया त्या समकोरची कथेरी साधारण 3.5-4 वर्ष एक होणारी अधिक मास म्हणून येतात तक पुरुषोत्तम मास म्हणून देवता कार्याकतेही प्रशस्त आणि ಸ್ವಲ್ಪ वर्ष गेल्यानंतर वापस त्या टाइम बॅलन्स करूच कतरी केवळ 1 महिन्याचे 1 वर्ष अंतू 11 months मात्र असतात तक क्षय मास म्हणून गलरी टाइम आम्ही सममन हरकाची टाइम मन हरनिदला कष्ट एग्जाम हॉल अंतू अनाउन्स करना असताची 10 to 1 2 to 5 म्हणून एग्जाम हॉल अंतू अनाउन्स करना असताची हाण गडबड अंतू मग सगळी एक्झाम म्हणून घेऊन 9 ಗಂಟೆ गेलं म्हणून झाला रे हागेल एक्झाम दनपार असेल म्हणून झालं तर सगळे 1 वर्ष गेलं टाइम करेक्ट आलोचन करून वचका तशीची त्या मनुष्याक देवान दिलं हे अवकाश टाइम अपॉर्च्युनिटी कसला म्हणा रे चरडूवान क्लास वचून घेऊन एक्झाम त्या फायनान्स एज्युकेशनल इयर आणतो सगळेच संवत्सर आणतो एक ताण कसं स्टडीज केला 1 घंटे की एक एक्झाम डिसाइड जाता तशी मनुष्य जन्माचे सकट डिसाइड जावचे सगळे त्या अनेक जन्माचे पुण्य पाप त्या सकट डिसाइड जावचे हे मनुष्य जन्मात कसला पळया ಇನ್ನಿತರೆ प्राणी वर्गाक देवान त्या अवकाश दिली गाय कितले श्रेष्ठ असते परो आंबे म्हणतवी ना देवाला नाव सांगू जातो जाय खंयचे प्राणीक देवाला नाव सांगू जाय ना देवाला नाव उच्चार करचे अवकाश दिला म्हणून देवानं मनुष्यांक मात्र कसल्याक दिला म्हणणारी इतलं जन्मांत तू त्या पुण्य संचय केलेलाच पळया त्या देवाक समर्पण करचे दिलं हे गोड एक अपॉर्च्युनिटी म्हणून मनुष्य जन्म सो ताणे मनुष्य जीवित पर्यंत ताण साधन करून कशी एक्झाम पेपर्स पळया सबमिट करचेच पळया तशी जी हे सगळे वर्षांत आमगेल पेपर्स देवाक पाहिजे म्हणून सबमिट करचे नाही म्हटलं निघल्यार बरेच जात नवा आणि वापस आम्ही प्रयत्न करू का कशाला कळव तशी काही ना चेंजेस थोडे कोणी करू जातात एक्झामान पळय तुम्ही बरोवन दत्तरी केवळ विसरनोत्तर आम्ही एक अशी एरो मार्क घालून वापस कसं की बरे नाचो मध्ये त्या एरो मार्क मला तो एक्झामिनर तक मार्क दिता तशीची आमगेल ऑलरेडी डिसाइड झाला जाल्याची आम्ही कसं की एक पुण्य संपादन केलं रे त्या मन केलं रे चेंजेस करचे ना म्हणून ना कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अपि समर्थः देवान मन केलं असाध्य म्हणून जगत कसं नाही ना कसं म्हणाले हे सगळेच जगत ते कंट्रोल करचे देवानं मग तकाची शास्त्र सांगतं कसं नाही म्हणाले तेन विना तृणमपि न चलते म्हणून तागेल दही नसतील जगत त्या कसं नाही जाय ना मग तागेल दही संपादन करता जालं रे आम्ही साधन करता जालं रे सुरवेक टाइमा विषय नॉलेज असता आज खंयचे ऑफिस आवंतल जाल्यार खंयचे विंगड व्यवहार जाल्यार टाइम विमानांत वर नशिकेल म्हणून कसलें काम जायना तशींची देवाल विशयारी मनांत तूं व्हरता म्हणल्या खातीर जावन समया विशयारी एच्चरिके दिवच्याक हे पंचांग म्हणलाच पळया अत्यंत सूक्त आणि प्रशस्त नाही बट मग पंचांग म्हळ्यार कसं नाही मग आणि वाजुका कसं लागता मग आज आमगेल फर्स्ट गोल कसं नाही मॅक्झिमम लायक एज्युकेशन घेतल्यानंतर भरती संपादन करता म्हणून फर्स्ट प्रिफरन्स संपादन केल्यानंतर सद्विनियोग आमगेला भाग्यांत जावचे जाल्यार सुरवेक एज्युकेशन करून चांगलं अर्न करता मग ताका शास्त्र सांगता फर्स्ट जाल्यार शास्त्र सांगता कसं नाही म्हणाले तिथेश्च श्रियमाप्नोति सकळी पुढे ती खंयचे म्हणून आम्ही अवश्य समजून घेवका नाही पंचांग पळया भरती जनान मनात कसं म्हणाले भरलं दिवसा पंचांगाने वाजिता अयो
त्या युगादी मात्र नवा वाजूचे आवड केला जाणार मला बरं या युगादीक मस्ट अँड शुड नित्य वाजू का नाही देवस्थानाक आम्ही त्या वर्तनती मात्र केला पण वर्तनती वचका त्याला नित्य वचका तशींची नित्य पंचांग वाजू का युगाधिक 100% कसं म्हणा वेल बिगिनिंग ऑफ डन म्हणाल म्हणकेची आम्ही प्रारंभारी देवाल सन्निधानात येऊन पंचांग श्रवण केलंय म्हणून त्याला आमगे सगळे संवत्सर देवाल अनुग्रहान चांग रीतीर जागता म्हणाल आमगे अज्जिके विश्वास अष्टवसून वर्णन दिवसान कशाला म्हणा मनुष्याक ताळमिना आणि वातावरण परिसर अनुकूल ना म्हणत खातीर जाऊन मॅक्झिमम युगादी दिवस पण एक पंचांग ऐकू का म्हणून पंचांग म्हणाले 5 एक तिथी वार नक्षत्र योग करण आणि ऍड केलं की 5 त्याला डेली चेंज होते त्यांचे मला 5 आणि कंच्या म्हणाले पक्ष मास ऋतू अयन वत्सर हे एक्स्ट्रा 5 त्याला डे टू डे लाईफ ಅಂತ मी नित्य ऐकू का कंच्या म्हणाले पंचांग सगळ्यांना ऐकूनच पुरोची स्वाम्याला सुप्रभात झाल्यानंतर स्वाम्याला इतर पंचांग देवाला इतर पंचांग श्रवण जाऊचस नित्य त्या पंचांग श्रवण कोरता मग कसलं कोरता म्हणाली ती खंचे म्हणून समजून घेतला म्हणून झाला रे नका बा त्या पंचांग खंची कधी हेल्प जात म्हणाल कधी सांगची म्हणून झाला रे एक टूर करता लागता गाईड शिके आता टूर करतानाच पडा सुरवेक एक टाइम प्लॅन करून घेऊन हांव कितलं ट्रॅव्हल केला आणि कितलं ट्रॅव्हल करू असं म्हणतो फर्स्ट प्लॅन करणार आहे तशीची पंचांग सगळे वर्षाचे आम्ही ऐकून घेऊन मुकावेल वर्षात आम्ही कसं परत का म्हणाले डिसाईड करूच खातीर पंचांग सुरवेक आम्ही प्लॅन करता म्हणून आता तुम्ही फर्स्ट कॅलेंडर ऐकून पळयलाच ह्या तावडे बंच ऑफ हॉलिडे कितलं जाता बँकराचे कितलं समोर सगळं पळयता किंवा तशी साधक अनुकूलाचं कसं नाही म्हणाले एकादशी केदार येता पर्वकाल केदार येता परब सगळं केदार येता म्हणून साधक पळयता तशीची सगळे आमगे जिवितामध्ये तो चांग समय कसं नाही म्हणून चांग समय पडून तो इन्व्हेस्ट कशी करत पळया तशी चांग समय पडून साधन करत का म्हणून तशी पंचांग आणतो सगळी पुरुषानो तिथे श्रियमाप्नोती ती टिबीने समजून घेतलंय म्हणलं क्या आज सगळी पुरुषान अनुभवांत आशील विषय तो नवे कोणे आत्मपैसून क्रिएट केलेलं नाही ऑलरेडी त्या प्रूव्ड ती कसं नाही म्हणून समजून घेतलं म्हणून झालं रे आज आमगे बिझनेसच्या अंग जाता मग पळय पल्ले दिवस सगळी पुरुषान ती कंच्या म्हणून घेऊन बापासाने पंचांग कडका म्हणून नित्य संध्या वंदन करताना ती उच्चार जातात ती समजून घेऊन आमगेला काम केलं म्हणून झालं रे चांग संपत्ती येता मग भैया बा संपत्ती वचो होट नाही आमका त्या अनुभव करच्या का आयुष्य जाऊ का नाव ताका म्हणले तितेश्च श्रियमाप्नोती वाराद आयुष्यवर्धनम वार कंचे म्हणून समजून घेतलं म्हणून झालं रे आमगेला आयुष्य वाढतले संपत्ती आईला नको त्या अनुभव करता झाला रे लॉंग लाईफ जाऊ का आयुष्य जाऊ का त्याला आयुष्याच वय बट मग आयुष्यात नाना तराचे रोग रुजन तापत्र येईल म्हणून झाला रे त्या रोग रुजन येऊच कसं का मला शास्त्र सांगतं कसं नाही म्हणा रे रोग शोक परिताप बंधनं व्यसनानि च आत्मापराध वृक्षाणाम फलान्येतानि देहिनाम पण मनुष्य ह्या जन्मात कष्ट अनुभविसित असं म्हणून झालं रे भरती जनांक त्या विषयावर जिज्ञास असं शास्त्र सांगता जिज्ञास कसं म्हणा रे बट मग कोण भरती देवधर्म करत पडाय ताक भरती कष्ट केदा ना हो सत्य त्या प्रत्येकडे ना मी पडायचं याकडं कसं नाही करणार नाही रत्न सक्कर करता त्याला आरामेर भावतात कसं रे तोंद्र ना बट बाबा हातपाय गट्टी असता गेला म्हणून नाही रत्न करता मग कसं नाही करू ना कसं म्हणता गेलं बॅलन्स गट्टी असं डेपॉझिट गट्टी असं अनुभव करता दलरी नाना तराचे मनुष्य कष्ट अनुभविसित असं म्हणून दलरी द्यावाक त्या इष्ट नाही कसं म्हणा रे बेस्ट स्टुडंट ताण विंचून काढका म्हणून झाला रे ताका टफ क्वेश्चन देऊ का एक साधकाक देवानं स्वीकार करता म्हणून झाला रे ताका भरती कष्ट देऊ का म्हणच हीटेड गोल्ड बिकम ऑर्नमेंट म्हणून
भांगर कितलं तपाय तपळाय ताका चंदा येता मग तशीची मनुष्याक नाना तराचे कष्ट दितात त्या कष्ट येऊच कशाला कमळ पूर्वजन्माचे पापाचे फल त्या म्हणून ताका नित्य उठून आम्ही नक्षत्र बिनी ऐकल म्हणून जाल्यार नक्षत्र श्रवण केलं म्हणून जाल्यार नक्षत्रात हरते पापम आज नक्षत्र कसले म्हणून समजून घेतली आमगेल कसलेची ज्ञाता ज्ञाता पाप असताना ते परिहार जातात वही पापाचे फल कसं नाही म्हणजे रोग दूर जाऊका म्हणून जाल्यार योग कसं म्हणून पळका योगात रोग निवारणम ते योग भरती असतं त्याला पंचांगात केलं योग म्हणून असतं ते पंचांग वाचितन सकडतन तेतात त्या योग समजून घेऊ का योगात रोग निवारणम करणात कार्यसिद्धींच आम्ही कसं काम केलं रेची त्या काम परफेक्शन येऊन एंडरी ताज रिझल्ट चांग येऊ का म्हणून जाल्यार करणात हे सगळी कुटुंब हे पांच श्रवण करतात त्या दिवसाच्या आमगेला कसं सगळं काम असतं त्या सगळं चंद रीतीर दत्ता म्हणाल संप्रदाय अज्जिके असचे वसून दिननित्य पंचांग श्रवण करतात दिननित्य पंचांग श्रवण केला म्हणून जाल्यार गंगा स्नान केलेलं पुण्य फल असं म्हणून त्या पंचांगाचे विस्तार कसा नाही म्हणाले समसंच म्हणून जाल्यार काल गणना आम्ही सममन आहे म्हणून जाल्यार कसं नाही वाजू का म्हणाले मनात त्यात ಅದು ಸಕ್ರಂಗೋತ ಸರ್ 24 ದಿವಸ 24 ಗಂಟೆ ಸರ್ 24 ಗಂಟೆ ಅಂತೂ 1 ಗಂಟೆಗೆ 60 ನಿಮಿಷ 1 ನಿಮಿಷಕ್ಕೆ 60 ಸೆಕೆಂಡ್ तसं त्या 24 घंटे 7 दल म्हणून झालं 1 वीक 1 सप्ताह 2 सप्ताह होट दल म्हणून झालं 1 मंथ 2 पक्ष होट म्हणून दल म्हणून झालं 1 महिना 3 महिने होट दल म्हणून झालं 1 ऋतू तशी 2 रथ होट दल म्हणून झालं 1 अयन तशी 2 अयन होट दल म्हणून झालं 1 संवत्सर दक्षिणायन उत्तरायण 1 दिवसाक 2 पार्ट कसा नाही म्हणाली हगलू आणि रात्री म्हणून दिवस आणि रात्री 1 दिवसाक 2 पार्ट तशी त्या सगळे दिवसाक काल आणतो आम्ही पक्षी गणन करतच काल स्वरूप कसं नाही म्हणत पक्षी म्हणून कशी पक्षीक 2 पाक असपडाय ताजे अभिमानी देव कोण म्हणत गरुड तका 2 पाक अस तशीची ह्या जीवात्मा जाल्यार 1 पक्षीक आहे त्या जीवात्मान खरी वचून पावका म्हणारी पक्षी वाहन जावन असेल त्या परमात्माला सन्निधानात वचून पावच करी हे सगळं समजून घेऊन ताण साधन करता बाबा म्हणाल मनुष्य किती वर्ष साधन करता म्हणाले मनुष्याक 100 वर्ष आयुष्य त्या 100 वर्ष आयुष्य हे कलियुगात आम्ही असं म्हणून झाला 4,32,000 वर्ष कलियुग असते कोणे टेन्शन करता म्हणणार थंय ते टीव्ही तरी येतात नेक्स्ट कलिकाल सकड जाल्लो आणि बुडता महाप्रणय येता म्हणून हे ऐकायला आमची के धैर्य येतात आणखी म्हणाया कितकी वर्ष असं म्हणून कसं म्हणाले 5,132 वर्ष झाला मात्र केदार कृष्ण अवतार समाप्ती केले दुर्योधन नेलार पडलो त्यादन कलिकाल प्रारंभ झाला की परीक्षिताल सकड भागवतान चिंतन येता आणखी 5,132 वर्ष मात्र झाला 4,32,000 वर्ष नव्हतं सर आणखी सगळी फलफल रसच मात्र आणखी कलियुगाच्या आरंभार्याचे त्या 4,32,000 इंटू 2 केलं म्हणून झालं 1 द्वापर युग दत्त 4,32,000 इंटू 3 केलं म्हणून झालं 1 त्रेता युग दत्ता 4,32,000 इंटू 4 केलं म्हणून झालं 1 कृतयुग दत्ता हे सगळे सायकल ಒಟ್ಟು केलं म्हणून झालं 43,20,000 येतात अख्ख 1 महायुग म्हणूचे हे महायुगाचं सायकल 71 झालं म्हणून झालं मन्वंतरंतु दिव्यानां युगानां एकसप्ततिः हे महायुग इंटू 71 झालं म्हणून झालं 1 मन्वंतर ते 1 मन्वंतर वापास 14 झाले म्हणून झालं 43,20,000 इंटू 71 इंटू 14 झाले म्हणून झालं चतुर्मुख ब्रह्म ऑफ डे
म्हळ्यार डे नाईटले ऑफ डे वापास तज्जे मन्वंतरंतु सहस्राणाम त्या मन्वंतर 1000 जल्ली म्हणून जाल्यारी चतुर्मुख ब्रह्माक एक दिवस आलोचन केल्यार टफ जाता मॅथ्स स्टुडंटाक कष्ट जाता जाल्यार सांगिल कशें जाता म्हळ्यार त्या चतुर्मुख ब्रह्माक आमी जीवोत्तम म्हणचे वायुदेव आसा पळय तो नेक्स्ट ब्रह्म जावचो नेक्स्ट त्या पोस्टार येतलो भावी ब्रह्म म्हणूनच सगळे हे देवाला सृष्टीन तो अत्यंत दीर्घ जावन शिलायुष्य पडत म्हणून चतुर्मुख ब्रह्माक हे चतुर्मुख ब्रह्माक इतलो सकट टायमाचे हेच न्हू व्हॅल्यू आसता देवाक कितलो गोत आसता देवान एक वळख दोळ सोड शिवपन करतना त्या टायम सकट जावन वता म्हळ्यार देवान एक वळख दोळ सोडताना एक ब्रह्माल पिरियड जावन वता म्हणताना देवाला कालमान कोणाक लॅक करूं जायना कालकृत कालस्वरूप कालांतर्गत कालाभिमानी तो परमात्मा सांगील कसं जाता म्हणून हे सगळं आमी थोडे फुडें आलोचन केले म्हणून जाल्यार देवाल सामर्थ्य कसं म्हणून आमकां कळटा आणि देवाल विशयार आमी समजून घेवका कसं जाता म्हणून कळटा त्या देवाल विशयार समजून घेवका म्हणून जाल्यार सुरेख शास्त्रांतले अन्यतम जावन आशिल्ल्या ज्योतिष शास्त्राक भरती महत्व उल्लेख केला तसंच त्या ज्योतिष शास्त्रांत सगळे संवत्सरांत गणन करत असल त्या पंचांग श्रवण युगादी दिवसाक करता म्हण युगादी दिवसाक ಇನ್ನಿತರೆ परबे म्हणजे आचरण आमगेल संप्रदायात भरती उण आसा जाल्यार भरती कडेन प्रातः काळारी अभ्यंग स्नान करताचे अभ्यंग स्नान करून आमगेले संस्थानांत आसा सकाळी पुढे प्रातः काळाचेर वेदव्यासाक तैलाभ्यंग आसा आमी लेखलाक समजा दिपावळी मात्र त्याल पासून नवचे म्हणून युगादी जाल्यार त्याल पासून नवचे संप्रदाय आसा अभ्यंग स्नान करून घेवन घराक सकड तोरण तळीर तोरण फूल आनी सोड घेवन शुभ्र करून घेवन देवाला दर्शन घेवन कोण ज्योतिष कसं ताका योग्य जावशील गौरव दिवन तागेर मुखांतर कसं म्हणून आमी वजू का आमची वजूच्या जायना जाल्यार कोण वजिता ताण वजील कुणी आयकू का अर्थात श्रवणा धरते पापम ते श्रवण करता म्हूण तसंच त्या पंचांग श्रवण आयच्या दिवसाक विशेष जावन करता म्हणले संप्रदाय हे युगादी दिवसाक आसा तशी ओवरऑल सांगचे म्हणून जाल्यार पराभव संवत्सर हे भरती जनांक मनांत उपास हो अयो ಇದು पराभव म्हळ्यार आनंद संवत्सर म्हणून केन्ना जाणांक म्हणत कसं म्हणत हे सगळे संवत्सरांत भारी आनंद आसता म्हणून जगत्यान तो आनंद कोणाक 100% स्थिर जावन रब्बना दुःख कोणाक स्थिर जावन रब्बना कसं म्हणल्यार स्वल्प सुख स्वल्प दुःख हे भूलोकांतून मनुष्य सहज जावन अशें लक्षण सांगील कसं का म्हळ्यार आनंद संवत्सर म्हणून आनंद म्हणायला अर्थ नाही कशी आनंद संवत्सर म्हणून आनंद म्हणायला अर्थ नाही तशीच पराभव संवत्सर म्हणून पराभव म्हणायला अर्थ नाही त्या समज अर्थ करून गेल्यार ताका भरती विशेष आसा पर म्हळ्यार श्रेष्ठ म्हणून कोण देवाल विशयार भरती साधन करता ताका अभव म्हण भव म्हळ्यार संसार म्हणून त्या संसारात कोण मुक्ती मेळटा म्हूण कसले असो कोण साधन करता कोण धर्म विशयारी देवाल विशयार प्रयत्न करता ताक येवचे कसन विघ्न आसा ताक येवचे कसन बाद आसा त्या सगळ परमात्मो पराभव करून ताका जय दिता म्हणलेच हे पराभव संवत्सरांतले विशेष फल आणि एक वेल कॉन्फिडन्सार सांगीत कसं जाता म्हळ्यार खंयचे संवत्सरांतू खंयचे वार संवत्सर प्रारंभ जाता पळयात त्या मंत्रिमंडळांतले प्रधान जावन आसता म्हणून आज गुरुवार प्रारंभ जाला देखून हे सगळे संवत्सराक राय कोण म्हणत गुरु सगळेची ग्रहमंडलांतू अत्यंत पवित्र श्रेष्ठ कोण म्हळ्यार देव बृहस्पती देवगुरु बृहस्पती देखून ओवरऑल हे संवत्सराचे फल कसं नाही म्हणारी सनातन संस्कृतीची उत्कर्ष येता म्हणून खंय वेदाध्ययन शास्त्राध्ययन जाता म्हणून अनेक कडेन यज्ञ याग होम हवन जाता म्हणून कसं म्हणत गुरु ह्या मंत्रिमंडळांत प्रधान जावन आसा केवळ गुरु मात्र नाही सगळे हे कॅबिनेटांत कोण आसा म्हळ्यार चांग
कोण ग्रह सची तांनी सगळं अंतू तांकां आधिपत्याश्च वचून ओवरऑल हे संवत्सरांतू चांग जावन आशिल्लें फल चड म्हणून पण वायट जायलें जाल्यार येना इट सेल्फ तें जाल्यार चांग बट मग भरती चांग जाता की गोतना वायट जायना जाल्यार पुरो म्हण वायट जायना जाल्यार तें एक चांग तशी हे पराभव संवत्सरांतू ओवरऑल सांगचें म्हणून जाल्यार हे संवत्सरांत ग्रहण खंयचेय ना भरती जगत्यान ग्रहणश्च पुरो थंय थंय सकड विचार विमर्श जावचे पुरो जाल्यार आमकां गोचरांत ना देखून हे संवत्सरांत ग्रहण ना भारी लायजाल पटमा म्हूण ह्यो कितलींच देवाला प्रार्थना करतात कशाला म्हळ्यार ग्रहण म्हळ्यार बोनस पिरियड काय वर्लक दिवसाक आम्ही 10 जप करता म्हणून जाल्यार ग्रहणा दिवस जप केला 1000 जप केला पुण्य फल उणे टाइमा भितर भरती साधन करचक हे कलियुग अत्यंत श्रेष्ठ के सगळे जगत्यांतू पवित्र खंयचे म्हळ्यार हे भरतखंड भरतभूमी भूमंडल भूपट काण पळयल्यार भारत सान दिसच्या पुरो आमगेल्या देहांत मात्ती बरी सान जाल्यार भरती काम करना तशी सगळे भूमंडलांतू भारत सानश्च पुरो जाल्यार भारताची संस्कृती अत्यंत पवित्र तशीच हे कलियुग म्हणालाच पळया ಇನ್ನಿತರೆ ಯುಗಾಂತು ಕೃತಯುಗಾಂತು ತ್ರೇತಾಯುಗಾಂತು ಭರ್ತಿ ಟೈಮ್ ದೇವಾಲ ವಿಷಯ ಯಜ್ಞ ಯಾಗ ಹೋಮ ಹವನ ತಪಸ್ಸಿ ಕೋರ್ಟ್ ಮೆಳಚ ಪುಣ್ಯ ಫಲ ಕಲಿಯುಗಾಂತು ಮಿನಿಮಮ್ ಟೈಮ್ भितरी भरती फल मेळता म्हणून जावन घेवन भरतखंडांतू वय आणि कलियुगांतू विशेष जावन आशिल्लें साधन करताची तशी ग्रहण काला विशय राहिला ग्रहण काल म्हळ्यार एक पुण्य काल त्या ग्रहण कालांत कोण दान धर्म जप तप करता ताका विशेष फल सो हे संवत्सरांत आमी मिस करून घेतला कसले ग्रहण ना म्हळ्यार व्यावहारिक जावन सांगचें म्हणून जाल्यार ग्रहणाचे दुष्परिणाम जाल्यार जगत्यांत जाता जाल्यार साधकांक ते योग्य जावन आशिल्लें साधन करचेक समय अनेक कसं नाही म्हळ्यार हे संवत्सरांतू मे 15 दुखून जून 15 पर्यंत अधिक मास येता तवळी हांव सांगला हाका पुरुषोत्तम मास म्हणटाच केवल देवता प्रीत्यर्थ देवाल प्रीती खातीर सत्कर्म करचक अत्यंत पुण्यप्रद जावन आशिल्लो समय तशी ओवरऑल हे संवत्सरांतू गुरून रायदवचो वचून थंय थंय वृश्टी जाता थंय थंय सस्य समृद्धी जाता जाल्यार वृष्टीची बाधा खंयचे प्रकाराचेर ग्रहगती बदलावण जाला संदर्भाचेर जाल्यार जावचें पुरो ओवरऑल फल हे पराभव संवत्सरांतू अत्यंत पुण्यकर आणि शुभकर आणि समृद्धीदायक जावन आशिल्लें फल आसा तशी संप्रदाय प्रकार हांव आनी चड विस्तार करना हे पंचांगांतले कसं आमी वाजूचें आसा हांव त्या वाजिता वता त्या पंचांग श्रवण सगळ्यांक हे पराभव संवत्सरांतू सन्मंगल करो म्हणून देवाला प्रार्थना करता त्या व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः विनायकं प्रणम्यादौ देवीं वाग्देवतां गुरुं संवत्सर फलं वक्षे लोकानां हितकाम्यया प्राप्ते नूतनवत्सरे प्रतिग्रहे कुर्याद्वजैस्तोरणं स्थानं मङ्गलमाचरे द्विजवरे सार्धं सुपूजोत्सवम् देवानां गुरुयोषितां च शिशवो वस्त्रालंकारादिभिः संपूज्यो गणक फलच्च षोडयाच तस्माच्च लाभप्रदं हे एक हांव सांगता कसला म्हळ्यार नूतन संवत्सरांत नवो देवाल परभे वेळार आमी वस्त्र नूतन मस्ट एंड शुड धारण करता भरतीच्या नलमनांत कसं होत आसा पण नवे वस्त्र धारण करचें काय हांव वरयतलो की आमगेल्या घरकडे फंक्शन आसा भरतीच्या नलमनांतू हॉलिडे फंक्शन असताना घरकड कसं की ग्रँड फंक्शन असताना मी नवे वस्त्र धारण करता म्हणून सॉरी देवाल खातीर देवाल संवत्सरांत देवाल कसं परब आसा त्या परबे वेळार मॅक्झिमम आमी प्रयत्न करून नूतन वस्त्र धारण करता कसं म्हळ्यार देवाल कसलेय कार्य करताना वैभवार जावका म्हणून उद्देशान कशी आमगेल घरकडे मंगल कार्य ಇನ್ನಿತರೆ फंक्शन जाताना आमी चंचंद ड्रेस घालताची तशी देवाल कार्यावळार जाल्यार चंचंद ड्रेस घालता म्हणून आमी भरती कडेन पळयतात देवस्थान वतात कसं की ड्रेस घालून येवचें वर्णन कडेन वतात टिप टॉप जावन वचचें
काय ना देवस्थाना वच्चिनवा त्याला देवस्थाना वत्ताना शुभ्र आणि नूतन वस्त्र धारण ओरनेव का दलरी युगादी दिवसात मस्ट अँड शुड कसाला मला युगादी भरतीकडे असं मालगडेले तर त्या वाडा कोण दवर त्या वस्त्र धारण कोणचे संप्रदाय आजीगे असच्या वसून आईची दिवसाक नूतन वस्त्र धारण कच महत्व चढ मात्र हंत सांगला शिशवो अलंकार वस्त्रादिही नवे वस्त्र सकड धारण करून घेऊ का मात्र कोण दैवज्ञ अर्थात ज्योतिषी एक कोण त्या पंचांग श्रवण करता तक्क पूजन कोर घेऊन तगेल निमित्तानं त्या पंचांग श्रवण कोरका म्हणले हे सगळे युगादी संवत्सरांतून विशेष नावनशिले आचरण अनेक आचरण कसं नाही म्हणाली वर्णन दिवसाक आम्ही द्यावा केतनाची कोड कसं नाही समर्पण करण्याची त्याला युगा दिवसा मात्र कशाला म्हणाली गेल्लेल्या संवत्सरांतू आमक भरती कष्ट झाला नानांतराचा अनुभव झाला त्याला रे देवाल दयन आमका कसले तसले तापत्र येईल मुकावेल संवत्सरात आईलर कष्ट झालं रेची देवानं त्या सहन कोरतसला सामर्थ्य देऊ का कसला म्हणाली एक मनुष्य जीवन म्हणल्यानंतर तक गौरवयश्च पुरो तक निंदयश्च पुरो नष्टयश्च पुरो कष्टयश्च पुरो लाभयश्च पुरो हे सगळ समप्रमाणात स्वीकार कोरका म्हणून उद्देशानं खाली कोड खताना आपल्याला प्रयोजन ना थोडे मध्ये गोड कलर त्या गोडाचे टेस्ट कळता तशी म्हणून खाली पायस खताना आपल्याला कळणं आपल्या मध्ये कट जाऊ का हायवेच्या नंतर क्रम असते एक स्वीट वाढल्यानंतर मध्ये कसं की त्यांनी एक विंगड एका त्यालाच की मिक्सर की कसं की वाढतात कशाला मला पायस घालला नेक्स्ट स्वीट काढताना त्या स्वीटा टेस्ट यादव चलत जगून तशीची हे नूतन संवत्सरांतो सही आणि सिही आणि काही मिश्रण कशाला मला जीवन आणतो सही काही दोन्ही असलेच रे त्या देवाला प्रसाद म्हणून स्वीकार करून घेऊन जीवन करत असताना सामर्थ्य देवानं देऊ का म्हणून उद्देशानं ಇನ್ನಿತರೆ दिवसाक आम्ही त्या काही देव कसं नाही पारिभद्र पत्र म्हणतात संस्कृतात त्या देवाक नैवेद्य समर्पण करून त्या प्रसाद रूपार घेऊन सगळे संवत्सरांतो सिही गोड आणि कोड हे मिश्रण जाऊन असेल जीवनांत देवाला विशेष अनुग्रह जाऊ का म्हणून घेऊन समर्पण करून आम्ही देवाला प्रसाद स्वीकार करचे युगादीचे विशेष आचरण तेथे गावांतो देवालयांतो देवाक उत्सव आचरण करून आमगेल गावांतले संप्रदाय प्रकार देवाक विशेष रूपारी कसला म्हणा आधी वसंत मास प्रारंभ जाता आधी नवरात्री नाही भगवान नवरात्री म्हणाल ते अनेक नवरात्री नवरात्री भरती असत तंतू हक्का वसंत नवरात्री म्हणतच ಕೆಲವು ಕಡೆ ರಾಮ ನವರಾತ್ರಿ म्हणतच ಕೆಲವು ಕಡೆ ಚೈತ್ರ ನವರಾತ್ರಿ म्हणतच कशाला म्हणा रामान जन्म आईला हे वसंत दिकोनो मास दिकोनो अक्का वसंत नवरात्री म्हणजे विशेष अक्का देवाला आराधना एक प्रशस्त समय कशाला कबड उत्तरायण पुण्यकालात देवचे नेक्स्ट अनेक नवरात्री असतात तक्क शरद नवरात्री म्हणजे मला त्या शरद ऋतून देवचे आणि त्या दक्षिणायणाला येवचे आणि त्या देवीला आराधना एक विशेष महत्व तशी नॉर्थ सकड हे वसंत नवरात्री कलरी विशेष आचरण सकड असत तशी आरंभारीची आज आमगेल त्या संस्थानांतली त्या संप्रदाय असत कशी नवरात्रींतो 9 दिवस देवाक वाहनार बसवून विशेष पूजन जातात तिरुपतींतली विशेष पूजन जातात तशी जाल्यारी आमगेल्या संस्थाना आराध्य देवाक जाल्यारीची आईच्या दिवसात कोण 1 दिवस पर्यंत देवाक विशेष वाहन पूजा वैभव सकड चलता तशी हे वसंत नवरात्रीचे पुण्य पर्व कालांतो अनेक प्रकाराचे आचरण सकड जाऊचे आमगेल संप्रदायांतरी असत तशी ह्या पराभव संवत्सराचे सगळे मंत्रिमंडल कसं नाही म्हणून घेऊन आरंभारी वर्णन करताची अथास्मिन् वर्षे राजादयः राजा गुरु पुनः मंत्री सेनानामधिपो विदुः अर्गमेघादिपश्चापि धान्यानामधिपो बुधः रसेसश्च शनिप्रोक्तः गणकस्तु बृहस्पतिः भार्गवो छत्रधारी च नीरसेश्च वाक्पतिः ग्रामाधिपः शनिर्ज्ञेयः ग्रामकूटसुरेश्वरः सोमस्वरुणपरीक्षाकृत सस्यानाम् अधिपो गुरुः निशाचारी पराभवाक्ये वत्सरे एवं राजादय प्रोक्ता दृक्सिद्धान्तमार्गतः हे सगळे संवत्सरांत राय कोण म्हण गुरु मंत्री कोण म्हणार पूजू सेनाधिपती कोण म्हणार चंद्रू अर्घमेधाधिपती कोण म्हणारी बुधू रसाधिपती शनी
गणकाधिपती बृहस्पती आणि छत्रधारी शुक्र, नीरसाधिपती गुरु, ग्रामाधिपती शनी, ग्रामकूटाधिपती वपास गुरु, स्वरमः स्वर्ण परीक्षाकृत स्वर्ण परीक्षक कोण म्हणरी चंद्र, सस्याधिपत्य कोणक म्हणरी गुरु, निशाचराधिपती कोण म्हण शनी. हे सगळं संवत्सर सगळे आम्ही तुलन केले म्हणून जाणारी शुभग्रहांकाची विशेष नाव नशिले अधिकाराचे फल अष्ट वसून हे संवत्सराक विशेष नाव नशिले फल. अथ राजा गुरु फलम राय गुरु दवच वसून फल कसं नाही म्हणून उल्लेख करताची. धेनुवृंद मती दुग्ध समेतम वर्षण फलकणादि नितांतम यज्ञकर्मणि सतामनुरागः पार्थिवे सुरगुरौ नच रोगः. गुरुन रायदवच वसून सक्कडकडन उत्तम वृष्टी फलपुष्प आहार धान्याची समृद्धी आणि गोसंपत्ती वृद्धी. गायी धाराळ जाऊन दूध तितके त्याला नंदिनीची दूध रेट उण करता की ना म्हणून मಕ್ಕಳನ್ನ जाल्यार गाय धाराळ जाऊन हेरळ जाऊन समृद्ध जाऊन दूध तितके. मात्र नाही सज्जनाः यज्ञयागादिपे रताः. जगत्यांतू यज्ञयागादी कोर्च विषयारी अनेक कडेन यज्ञयाग होम हवन सकड हे राय्यान ऊर दवच वसून ताजे विशेष फल मंत्री पूज दवच वसून ताजे फल कसं नाही म्हणरी. भौमे प्रदाने क्वचिदेव वृष्टिर्धान्यम अर्कम ज्वलन प्रकोपः स्यात् तस्कराणाम अनयो मतिघोरः प्रजेश्वराः युद्ध विदायिनः स्युः. सेनाधिपत्य गुरु पूजा कमळच्या वसून अनेक कडेन अग्नीचे आकस्मिक जावनशील अवघड अपघात थै थै कलह आणि थै थै युद्धाची भीती. पप्पा सांगता म्हणून संवत्सरारंभारीच युद्ध भीती प्रारंभ झाला. देवाला प्रार्थना करची कसं नाही म्हणरी त्या युद्ध तारक वचन का कसाला म्हणा युद्ध काही जाऊच्या पुरं त्याचे प्रभाव सगळे जगत्याक पडतली कोणो कसं नसतं रीची देवाला दयेनं त्या युद्ध भीती उणी जाऊन घेऊन जगत्याक क्षेम जाऊ का म्हणून प्रार्थना करूया. मात्र नाही पूजान सेनाधिपत्य जाऊचे वसून नाना तराचे रोग रुजिनाचे दलदलरीची फल उल्लेख केला. सेनाधिपत्य चंद्रफलम चंद्र सेनाधिपती दंडनायक कूजु सेनाधिपती चंद्र. अत्यंत वृष्टि बहुसस्य संपत् सौख्यम जनो विंदति रोगहीनः गावो बहुक्षीरयुतः महिष्य सेननादाधिपते रजनीकरे स्युः. चंद्रान सेनाधिपत्य दवच वसून अत्यंत वृष्टी सस्य समृद्धी जनाक सौख्य रोगरुचिन निर्मूलन आणि गाय समृद्धी दत्ता म्हणून कसाला म्हणरी ओव्हरऑल संच चंद्राला बल केदन चढस तेदन हे चांग फल मिळता म्हणून. सस्याधिपत्य गुरुफलम सस्याधिपत्य गुरु फळचे वसून फल कसं नाही म्हणरी आनंदयुक्ताः जनाः पयोदाः सुवृष्टियुक्ताः पुनपुष्प संपद धान्यानि सर्वाणि शुभानि यत्र सस्यादिनाथः सुरराजमंत्री. पुष्प फल संपत्तू समृद्धी अनेक कडेन चांग पाऊस पडता धान्य वृद्धी दत्ता कसला का म्हणरी त्याचे आधिपत्य गुरु म्हणच्या वसून. धान्याधिपती बुधफलम धान्याधिपत्य बुध आगमनाच्या वसून त्याचे फल कसं नाही म्हणरी गोधूमशालीक्षु वादिकानां विद्वज्जनानामपि वृद्धिरस्ति वेदश्रुताभ्यासरता द्विजेन्द्रा धान्यादिको यत्र हिमांशुपुत्रः मणर्बुधु गोधूम वृद्धी दत्ता तांदूळ वृद्धी दत्ता कब्बू वृद्धी दत्ता कब्बूच प्रोडक्ट कसं नसतं त्या सकड वृद्धी दत्ता. मात्र नाही विद्वज्जनानामपि वृद्धिः जगत्यांतो वेदविद्या शास्त्रविद्या अध्ययन केलेले लोक जगत्यांत वृद्धी दत्ताची. अर्घाधिप चंद्रफलम सुवृष्टिः सर्वसस्यानाम् अभिवृद्धिस्तु जायते महती चार्गवृद्धिः स्याच्चंद्रे त्वर्घाधिपते सती. चंद्रान अर्घ्याधिपत्य घेवचे वसून चांग पाऊस पडता म्हणाले विशेष फल. रसाधिपती शनिफलम पूर्ण नीलोह जातम समर्घम रौप्यम सुवर्णाद्यम प्रसाद्यम समर्घम वर्षत्यल्पम वारि वृंदारकेशः पीडात्यंतम स्यादर्की रसेशः. रसाधिपत्य शनिक म्हणचे वसून ओव्हरऑल फल कसं नाही म्हणणारी ह्या वर्ष गुरुन भरती संचार करू असं कशाला म्हणणारी
वर्णल ग्रहाल पळयता की ना की गूर खरी असं म्हणून मस्त पळयता जातक पळयतात ह्या तवळी गूर बिझी असता मला ताण भरती डिपार्टमेंटाने घेतला ना तो मिथुन राशिरी असता ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ತೆಗೆದು ಉಚ್ಚ ಕ್ಷೇತ್ರ कर्काटकार येता ಸ್ವಲ್ಪ काळ सिंह राशिरी वता देखून गुरु बिझी असतो देखून ताचे फल चांगलं फलाची केला म्हळ्यार भरती वृद्धी जावची चान्सेस आसता मग शनी मात्र बशीर कडेन बसता 10 वर्ष हल्लं ना हे वर्ष शनी हल्लयना कोणाक पळया मेष मीन आणि कुंभाक 7 गंटी असतात कडे अष्टमा आणि पंचमा राशी लोकांस जातक पळोवंक घेतला जाल्यार कसं जाल्यार म्हळ्यार शनी मीन राशीतून हल्ला ना तसं त्या शनीक रसाधिपत्य बळचो सुद्दाचे फल कसं नाही म्हणारी नील लोह आणि भांगर रुप्य हाजे आभरणाची व्हॅल्यूज आसपणे ते कंट्रोल करू जायना अनलिमिटेड जाता म्हूण भांगराकाचें एक नाम आसता जातरूपम म्हूण म्हळ्यार ताचे फॉर्मॅट चेंज आसता म्हूण संस्कृतांतूय एक नाम आसता रूपम रूपम जायते म्हूण घडेन एक रूप म्हूण ते आता आमकां अनुभवा येता आसा नीरसाधिपती गुरफलम नीरसाधिपत्य गुरु केवचो सुद्दाचे फल कसं नाही म्हणारी पूगी फलानी अखिल रत्न सुवर्ण धान्यम कार्पास चर्म कुसुमानि च चंदनम वृद्धिं प्रयाति वन देवगणः सुखी स्यात् भूमौ च नीरसपतौ सुरराज पूज्ये नीरसाधिपत्य गुरु मेळचे वसून हप्पळ पूगी फलम म्हळे आणि अखिलानी रत्नानी व्हॅल्यूज असेल सगळं रत्न भांगर कडरी सुवर्ण धान्यम धान्य कड कार्पासम म्हळ्यार कापूस म्हळ्यार वस्त्र ताजे वस्त्राक जाल्यारीच चर्म लेदर आणि फूल हे सगळं वृद्धी जाता काही जगत्यान भरती ताजे हेरळ जावन मेळटा म्हूण निशाचर चंद्रफलम निशाचराधिपत्य चंद्राक मेळचो स्वताचे बाधक ताजे फल कसं नाही म्हणारी चोराग्नि बाधा व्यभिचार भीतिः सदा भवेत् ग्रामपुरी जनेषु सत्यप्रयुक्ता पुरपौरजा स्युः यदा भवेदात्रि चरो हिमांशुः निशाचराधिपत्य चंद्राक मेळचे वसून तस्कर भीती अग्नि भीती व्यभिचार भीती त्या जगत्यान तो थंय थंय ताजे सूचन एक ताजे लक्षण येता म्हणून उल्लेख केला स्वर्ण परीक्षक चंद्रफलम स्वर्णे परीक्षा कुशलैरुपाये चेदेषु घर्षेषु च तापनेषु राज्ञा सुबुद्धिः प्रतिकूलताये चंद्रो यदा स्वर्ण परीक्षक स्यात् स्वर्ण परीक्षा चंद्रक दवच वसून कोण त्या भाग्यहडी करता पळय तुमगेले अक्कसाली त्या लोह परीक्षण करचंतूय एक त्या विद्यंतू तांकां आणखीच तांतू कौशल्य वाढता म्हणून ग्रामाधिपत्य शनिफलम सत्यासत्येन विज्ञाते अधर्मेषु सदा रुचिः असत्यं सर्वलोकेषु मंदः ग्रामाधिपे सती ग्रामाधिपत्य शनिक मेळचे वसून सत्यासत्य युक्तायुक्त अवलोकन करनत्तिले धर्म कार्य बाहेर जावन अधर्मारीची प्रवृत्त जाताची म्हणून शनील फल उल्लेख केला छत्रधर शुक्रफलम छत्रधारिणी शुक्रे स्यात् प्रजानां प्रीतिवर्धनम राजानो नीतियुक्ताश्च अश्वाश्च निर्भयाः छत्रधर शुक्राल निमित्तानं प्रजावृद्धी आणि राह्यालंतू थोडे पुणी कसनेच ತಂಗೆಲಂತೂ ಮಾತುಕತೆ ದಾವನು कसने घर्षण असतला ऊण जाता हे ऊण जात पण ओव्हरऑल संवत्सरान सांगिले शुक्राले बल केदन येता तेदन कसनेच ತಂಗೆल भितरी कसनेची समाधानाचे विषयाचे लक्षण येता म्हणून आर्द्रा प्रवेश काल फलम ज्येष्ठे मासे शुक्लपक्षे अष्टम्यां चंद्रवासरे पादोन षोडश घटिका काले रौद्रभम याति भास्करः हे रवीन नक्षत्रार वच्चे विषयारी भरती आसक्ती असते कसाला का म्हणारी पुढे कालांत जन सकड कृषी अवलंबन कोर्णशील जन बट मग पावसा नक्षत्र कशे असं पाऊस कशी येता म्हणाल खातीर जावन त्या नक्षत्राचे फल पळोवचक पंचांग श्रवण करचें जाल्यारीच एक अति मुख्य जावन आशिल्लें कारण तशी ज्येष्ठ मासाच्या अष्टमी दिवसाक सोमवाराक आर्द्रा नक्षत्रारे रवी प्रवेश करता आमी म्हणचवे आर्द्रा मळे म्हूण म्हळ्यार आर्द्र मळे म्हळ्यार जगत्या सकड कडेन उद्दा भर तसल पावसो म्हण
त्या ज्येष्ठ मासाच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी सोमवार दिवसाक आर्द्रा नक्षत्रारी रवीन प्रवेश करचे वसून त्याचे विशेष फल उल्लेख केला. गुरुचार फलम, गुरुन सगळेची ग्रहमंडल अंतू गुरुल स्थिती खई असं म्हणाली मिथुन राशीरस वर्ष दुकोन वर्षाक गुरुले बदलावण जाता तकाच पळया गुरु बलस की ना म्हण पळोच कसं लेख म्हळ्यार तागेल नक्षत्र दुखून गुरु चांग प्लेसार आस की ना म्हण पळोचे. तशी हे संवत्सरांतू गुरु मिथुन राशिरी असता, सिंह राशिरी असता, मध्य कर्काटक राशिरी असता. ताण मिथुन राशिर तर फल मिथुन राशिर आचिल निमित्तान फल कसं नाही म्हणारे सुरेंद्र वंदे भुवीर्व राशी गते क्षितिशाह कलहोत्सुका स्युः. पण आता मिथुनार गुरु असताना क्षितिशाह पण हॉटोट लीडर्स असाची बिलकुल तागेला ते एक्सक्यूज ना के कलहोत्सुकाह कसन नष्ट झालं येत ना युद्ध परत चीची म्हणाले ತಂಗೆಲಂತೂ ವಿಶೇಷದ ಆಸಕ್ತಿ ಅಸ್ತಗೆ. ಈತೇರ್ ಭಯಂ ಸಸ್ಯ ಭಯಂ ಪ್ರಜಾನಾಂ ಕ್ವಚಿತ್ ವರ್ಷಂತಿ ಪಯೋಧರಾಶ್ಚ. कसं म्हणा प्रेझेंट आत्ताच टाइम आत्ता मिथुन राशीर गुरु नश्च वसून थंय थंय कोण कोण लीडर आसा तांगेल भितर परस्पर कलह खंय खंय सैन्य आसा सैन्य बल आसा वेपन्स आसा थंय सकड युद्धाचे भीती. पावस येता जाल्यार पूर्ण प्रमाणार येना अल्पवृष्टी ಕೆಲವು ಕಡೆ पावस येता कंट्रोल करू जायना महावृष्टी. तन्निमित्तान चढ पावस आयल्यारी सस्य नष्ट जाता उणी पावस आयल्यारी सस्य नाश जाता. तशी लोकांतू अतिवृष्टी अनावृष्टीचे सूचना मिथुन राशीर गुरु नसताना भय आसता म्हणून उल्लेख केला. त्याची गुरुन कर्क राशीर वत्तले म्हळ्यार तो खंयच्या टायमार कर्क राशीर वता त्या गुरुले उच्च क्षेत्र तागेले पॉवरफुल हाऊस ते चंद्राले क्षेत्रांत गुरु वच्चे ते पॉवरफुल प्लेस. बृहस्पतो कर्कट राशि संस्थे गावश्च वेगाश्च पयप्रदा स्युः सस्याभिवृद्धिश्च भवेद्धरित्यां सदा द्विजाः अश्वधरा तत्परा स्युः. कर्काटक राशीरी गुरुन वत्तना जगत्यांत क्षेम दत्ता चांग पाऊस पडता सस्य संपत्ती समृद्धी दत्ता गाय समृद्ध दत्ता यज्ञ याग सकड अनेक कडेन यज्ञ याग सकड संपन्न दत्ता. हे गुरु तागेले उच्च राशीर गेला तावळे ताचे विशेष फल. त्याची गुरुन मुखावेल राशीक वत्तना सिंह राशी गते जीवे निस्वा भूसुर सज्जना अतिवृष्टिर व्याधि भयम नृपा युद्धे लयंगताः. युद्ध मध्य रप्ता वपास सिंह राशीर वत्तना वपास साधु लोकांक संकष्ट कारण जातगे अतिवृष्टी अनावृष्टी येता रोग रुजिनाचे बाद येता वपास डिस्कंटिन्यू जाला युद्ध वपास युद्धाचे लक्षण प्रारंभ जाता म्हणून सिंह राशीर गुरुन वत्तना ताची जाल्ली भय उल्लेख केला. तशी सगळे संवत्सर पर्यंत शनीन मिथुन राशीर असचे वसून ताचे विशेष फल कसं नाही म्हणारी मीन स्थिते सूर्यसुते धरित्री विनष्टा सत्या विविधापमृत्युः नद्यश्च गोष्ठादमिता हिरण्यं प्रज्ञं भवद्दारुण कर्म भूपाः. शनीन मिथुन राशीरश्च वसून परस्पर राय्यालंतु कलह प्रक्षुब्ध जावन आशिल्लें वातावरण म्हणजे व्हेरी सेन्सिटिव्ह कसन जाता म्हणून कळना तसले वातावरण निर्माण जाता. थंय थंय चोराल भीती अन्याय समाजघातक हे सकड त्या टायमार वृद्धी जाताची. अपमृत्यूचे लक्षण येता. जलाशयांतू जलाक आशय असना म्हळ्यार जलाशय समेत रिक्त जाता. मात्र नाही स्वर्णादी कसन विशेष पवित्र जावन अशें लोह आसा ताचे मोल खंडापटी वाडता. हे शनीन मीन राशीर आशिल्लें फल संक्रमण फल. संक्रमण फल म्हळ्यार प्रति म्हयने एक संक्रमण जाता. तंतू दोन संक्रमणाक विशेष महत्व. एक खंयचें म्हळ्यार मकर संक्रांती अनेक कर्क संक्रांती. मकर संक्रांतीक सगळेच आमगेले भरतंतूच विशेष आचरण करतात. कर्क संक्रांती दक्षिणायन पुण्यकाल म्हणून आचरण करतात. जाल्यार हे संक्रांतीक विशेष फल कसं नाही म्हळ्यार वपास ग्रहचक्र दुखून आरंभ नक्षत्रार येता. सूर्यान मेषार प्रवेश करचे म्हळ्यार अश्विन्यादी
रेवतीपर्यंत चलन सगळे ग्रहमंडलांतू 1 संवत्सरांतू तशी वपास सूर्य तागेला उच्च राशीने मेष राशीने प्रवेश करता त्या संक्रांतीक जाल्यार विशेष फल आसा. चैत्र मासे कृष्ण पक्षे द्वादश्याम भौमवासरे दिवासपादाष्ट घटिकाले मेषभव्याति भास्करः. ಚೈತ್ರ ಕೃಷ್ಣ ದ್ವಾದಶಿ ಮಂಗಳವಾರ ದಿವಸಾಕ 8:30 घटिकालाक मेषराशिरी भास्कर अर्थात सूर्याला प्रवेश जाता. ते संक्रांतीचे रूप उल्लेख केला. ताका 8 हात 4 तोंड पुरुषाकृती महोदयाख्या संक्रांती ही ताचे नाव कसं नाही म्हणून महोदर म्हणून तो खंय भायर सरता म्हणल्यार दक्षिणाक तोंड कोण भायर सरता. वायवीं दिशमालोक्य प्रतीच्यां तत्र गच्छति सुर्वेक दक्षिण वत्ता ಸ್ವಲ್ಪ वेळान वायव्य दिक्कार वचका म्हणता जाल्यार एंड ऑफ द डे वचके म्हणता आनी पश्चिम दिक्कार वचून जाता. यथा महोदरी संज्ञा संक्रांतीस्तु तदा भवेत्. महोदरी म्हणाल संक्रांती केदन स्टार्ट जाता तस्कराणां सुख संपत्तिर वस्त्रधान्य धनप्रदा दिवाचे मेष संक्रांती अनर्घ कलहप्रदा. या संक्रांतीचे फल कसं नाही म्हणारी ताचे रूप कसं नाही म्हणारी महोदरी म्हणाल्या त्या संक्रांती ज्योतिष्मती म्हणाल त्याला अंगा लावून घेऊन गंगा न्हंयेन तू स्नान करून घेऊन नीलवस्त्र धारण करून गोरोचनाचे परफ्यूम आनी घालून घेऊन मोगऱ्या फूल माळ घेऊन अक्षताचे तीळ करून घेऊन हवळ म्हणारी पवळेचे आभरण धारण करून घेऊन लोखंड आयदनांतू लोखंड आयदन घेऊन एक बॅद हाता दवरून घेऊन वैराग्य मुद्रांतू म्हळ्यार कसले ना सक्कड वैराग्य रूपारी दक्षिण मुखाक वत्ताची वायव्य दिक्का वचून पश्चिम दिक्कारी वराहर उडदावन वत्ता. हे महोदरी म्हणाल संक्रांतीची फल कसं नाही म्हणारी चोर्रांक भारी खुश जावचे तसल समय कहते. कृष्ण पक्ष दवचे वचून सुभिक्ष उत्तम फल मंगळवार दवचे वचून तन्निमित्तान लक्षण कसं नाही म्हळ्यार कलहाचे लक्षण. द्वादशीचे संक्रांती प्रवेश दवचे वचून परस्पर राय्यालंतू विशेष नावनशील कलह मात्र नाही. हे संक्रांती खंच दिक्का वत्ता खंच वस्त्र धारण करता खंच वस्तू उपयोग करता ते घेवचक सोडचक ताजे बिझनेस करूक एक ते घेवचे विशयारी भरती जागृत अवका तंतु केदनाची व्यत्यय येता म्हणून हे सगळेची संक्रांतीची फल जाल्यारी उल्लेख केला. आता वृष्ट्यादी संक्रांत या 15 नाही 18 वृष्टी 18 17 धान्य 11 तण 5 शीत 13 उष्ण 17 वायु 13 वृद्धी 15 विनाश 15 विग्रह 11 क्षुधा मला पोट्टा भूक 3 त्रषा मला तानी 1 निद्रा 7 आलस्य 7 उद्यम म्हळ्यार प्रयत्न 5 शांती 7 क्रोध 5 दंभ 11 भेद 1 मैत्री 13 रसनिष्पत्ती 7 फलनिष्पत्ती 11 उत्साह 9 शलभ 5 शूक 9 मूषक 7 अतिवृष्टी 11 अनावृष्टी 17 स्वचक्र 5 परचक्र 11 रत्न 11 वस्त्र 9 घृत 9 तैल 5 भूर्जपत्र 15 सुवर्ण 11 ताम्र 17 तांबे कडरी रजत 17 लोह 11 तशीची मरण 17 जनन 7 देशोपद्रव 13 देश स्वास्थ्य तिन्हीची चोर भय 13 चोरनाश 11 अग्निभय 15 अग्निनाश 9 विषभय 11 शमन 5 सेवा कर्तृत्व 9 स्वामित्व 7 निजधन 17 परधन 5 द्यूत 5 व्यभिचार 18 जारण 13 तन्नाश तिन्हीची मारण 7 मारणनाश 9 स्तंभन 9 तन्नाश 7
मोहन 3, तन्नाश 15, उच्चाटन 9, तजनाश 18, वशीकरण 11, तन्नाश 18, वात प्रकृती 9, पित्त प्रकृती 15, कप प्रकृती 3, द्वंद्वज 7, सन्निपात 11, कीर्ती 15, अपकीर्ती 18, गर्व 5, उग्रत्व 7, प्रपंच 9, भूतबाधा 11, भूतनाश 13, ग्रहदोष 15, त्या ग्रहदोष शमन 17, अंडज 8, जारज 5, स्वेदज 9, उद्बीज पुण्य 2, पाप 18, सर्व निष्पत्ती 18. या सगळं वृष्टी आली. आता मुख्य कसं नाही आपलं राशीफल. मेष ओव्हरऑल ह्या संदर्भाची खंयची राशी अड्डा मग लायक स्टार रेटिंग दिवची म्हणून त्याला सिंह राशी अड्डा. इक्र आय दोन्ही व्यय सिंह राशीच्या तशीची मेष राशी कधी तशी 14 आय दोन्ही व्यय, वृषभ 8 आय इक्र व्यय, मिथुन 14 आय 8 व्यय, कर्काटक 8 आय 5 व्यय, कन्या 14 आय 8 व्यय, तुला 8 आय इक्र व्यय, वृश्चिक 14 आय 2 व्यय अकाई लायक मार्क दिवे, धनु इक्र आय 8 व्यय, मकर 5 आय इक्र व्यय, मकर कुंभ आलोचन करा म्हणे एवढूवरे लगे असं कुंभाचक 5 आय इक्र व्यय, एवढूवरे शनी दव शनी निमित्तानं व्यय दवचे सहज त्याला चांग काम व्यय दल म्हणून त्याला त्या दिलेली प्लस. मीन इक्र 8 व्यय हे राशी फल झालं. नक्षत्राच फल पळया अश्विनी मघा मूल नक्षत्राक 14 आय दोन्ही व्यय, भरणी पूर्वा फाल्गुनी पूर्वाषाढा 8 आय इक्र व्यय, कृत्तिका उत्तराषाढा इक्र आय दोन्ही व्यय, रोहिणी हस्ता श्रवण 8 आय 5 व्यय, मृगशिरा चित्रा धनिष्ठा 14 आय दोन्ही व्यय, आर्द्रा स्वाती शतभिषा 2 आय इक्र व्यय, पुनर्वसु विशाखा पूर्वाभाद्रा इक्र आय 8 व्यय, पुष्या अनुराधा उत्तराभाद्रा 5 आय इक्र व्यय, आश्लेषा ज्येष्ठा रेवती 14 आय 8 व्यय. हे ओव्हरऑल संख्या व्यय म्हणलं कुठलं व्यय दवच्या पुरं चांग काम व्यय दल त्यावे प्लस घरा इन्व्हेस्ट केलं म्हणून त्यावे प्लस व्यय दत्ता तरी सद्विनियोग दत्ता. हे सगळं नक्षत्राश फल तवडी हांव सांगेल म्हणकेची हे पराभव संवत्सरांतू कसले ग्रहण ना मात्र नाही. ह्या संवत्सरांतू 1 मैल चढ मे 15 दुखून जून पर्यंत पुरुषोत्तम मासास अत्यंत पुण्यप्रद सत्कर्माक योग्य नामशील समय तशी या सगळ्याचे संवत्सराचे फल. तिथेश्च श्रियमाप्नोति वाराद आयुष्यवर्धनम नक्षत्रात् धरते पापम योगात् रोगनिवारणम करणात् कार्यसिद्धिंच पंचांगम फलमुत्तमम. अंतु हे संवत्सरांतू शुक्रमौढ्यस आश्विज शुद्ध अष्टमी अक्टोबर 19 सोमवार दुकुनो अक्टोबर 30 पर्यंत शुक्र असतात. साधारण त्या टायमार कसं ऑर्डी कधी असताना कसं मुहूर्त असताना जाल्यार शुक्र मौढ्य. तशीच ह्या संवत्सरात गुरु मौढ्य केदां ना म्हळ्यार आषाढ शुद्ध सप्तमी ऑलमोस्ट आषाढ आयला दक्षिणायन लागता तद निमित्त चढ कसं एफेक्ट ना दलरीची आषाढ शुद्ध सप्तमी दुकुनो आषाढ कृष्ण चतुर्दशी पर्यंत म्हळ्यार जुलै 20 दुकुनो ಆಗಸ್ಟ್ 11 पर्यंत गुरुमौढ्यस. या संदर्भाचे कसले विशेष मंगल कार्य गुरुमौढ्यांतू शुक्रमौढ्यांतू दवचे विरण. तशी ओव्हरऑल ह्या पराभव संवत्सराचे संप्रदाय प्रकार इष्टदेवाला सन्निधानांतू सगळं आमगेले समाज बांधवान मेळ घेवन प्रितीनं देवाले पेंटेन उत्सव करून घेवन देवाला पायमुळान देवन घेवन संवत्सरारंभारेची पंचांग श्रवण केलेलं असं तन्निमित्तान आमगेल्या जन्मांतरान तुला पाप परिहार जावका
मुकावेल भविष्य आणतो द्यावाल अनुग्रहानं सुख शांती समृद्धी द्यावाल सदाकाल अनुग्रह करू द्यावाले गुरुले निरंतर सेवा करत असल भाग्य सर्व महाजनांक द्यावाल अनुग्रह करता म्हणून देवाला प्रार्थना करून पंचांग श्रवणात मंगल करतात या सर्व गुण संपूर्ण सर्वदोष विवर्जित प्रियतां प्रीतेवालः स विष्णुर्मे परमसुरत कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि श्रीकृष्णार्पणमस्तु।